नमस्कार. सत साहेब. आपलं नाव? रामेश्वर जाधव. आपण कुठून आलात? मुकाम पोस्ट बोडकेवाडी, तालुका मुळशी, डिस्ट पुणे. आपला व्यवसाय काय आहे? मी कंपनीमध्ये जॉब करतो आहे, सिक्युरिटी गार्ड म्हणून आय टी कंपनीमध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 15 मार्च 2021. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? जे हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवी देवतांची भक्ती करत होतो आम्ही. ब्रह्म विष्णू महेश, गणेश उत्सव, हनुमान उपास वगैरे पकडायचो. 5-5 दिवस उपास वगैरे पकडायचो आणि पाणी वगैरे टाकायचो. संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली? आम्हाला संत रामपालजी महाराजांच्या माहिती फेसबुकच्या माध्यमातून आम्ही पुस्तक बोलवलं आहे आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला कोणकोणते लाभ मिळालेत? लाभ तर खूप काही मिळाला सर. सर्वप्रथम तर आध्यात्मिक लाभ मिळाला आणि आमचं घर खूप काही नरकासारखं होतं पहिले. आमच्या घरात नशा वगैरे करत होतो, मांसबंदी, आणि घरामध्ये खूप काही कलेश आणि दुःखाचं खूप काही पहाड होतं पहिले. जसं आपण आता उल्लेख केला की घरामध्ये दुःखाचं वातावरण होतं आणि नशा करत होते, तर यापूर्वी आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर कुठल्या प्रकारची नशा करत होतात का? संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये येण्याच्या अगोदर आम्ही खूप काही नशा करत होतो पहिले. मांसबंदी, पुडी, तंबाखू वगैरे खात जाय आणि घरामध्ये खूप काही आई वडिलांची खूप काही भांडणं होत जाय. जेव्हा संत रामपालजी महाराज शरणामध्ये आलो तेव्हा आमच्या घर एकदम स्वर्ग प्रमाण झाले. संत रामपालजी महाराजांकडे अशी काही जादू आहे का की ज्याच्यामुळे श्रद्धाळू त्यांचे नामस्मरण घेतल्यानंतर त्यांची जी नशा आहे ती आपोआपच सुटल्या जाते? संत रामपालजी महाराजांच्या वचनामध्ये एवढी शक्ती आहे की त्यांचे ज्ञान ऐकून ॲटोमॅटिकच माणूस नशा वगैरे सोडू शकतो. या व्यतिरिक्त आपल्याला काही अनुभव आलात का? या व्यतिरिक्त अनुभव तर खूप काही आला आहे. आमच्या भावाचं पोट खूप काही दुखत आहे. आमच्या भावाला मी सांगितलं की नामदीक्षा घ्याव्या संत रामपालजी महाराजाकडून, तुझं पोट दुखणं बरं होईल. त्याने नामदीक्षा घेतली. 2 दिवसातच भावाचं पोट बरं झालं. म्हणजे त्याला पहिले अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं होतं. मग त्याचं पोट म्हणजे खूप काही दुखायचं. एवढं दवाखान्यामध्ये खूप काही दवाखाने केलं, कुठं काही बरं नाही झालं. पोट काय बरं नाही झालं. पुणेमध्ये देवा पाटील हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. तिथं 15 दिवस भाऊ ॲडमिट होतं, पण फरक काही जाणवत नव्हतं. पैसा खूप काही लावलं, 2-2.5 लाख रुपये लावलं, पण फरक काही नाही. संत रामपालजी महाराजाकडून नामदीक्षा घेतली तेव्हापासून त्यांचं पोट बरं झाले. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्या भावाचे जे काही पोटाचा प्रॉब्लेम होता तो दूर झाला. मला असं विचारायचं आहे की ही जी पोटाची जो काय आजार होता आपल्या भावाला, तो किती वर्षापासून होता आणि आत्ताच्या कंडिशनला तो आजार नीट होऊन आज किती दिवस पालटले आहेत? सर, ते भावाच्या 8व्या वर्षापासून तो आजार होता, पण कोणत्याच हॉस्पिटलमध्ये त्या बिमारीची निदान नाही लागली. आता भावाचं वय आहे 20 वर्ष रनिंग आहे. किमान त्याला 12 वर्ष झाले तो रोग होता. संत रामपालजी महाराजाकडून दीक्षा घेतली ते फक्त 1 वर्ष झाले. तेव्हापासून त्याला आता पोट त्याचं दुखत नाही, एकदम बरं आहे आता संत रामपालजी महाराजांच्या दयाने. सर, या व्यतिरिक्त आपल्याला व आपल्या कुटुंबाला आणखीन काही अनुभव किंवा लाभ प्राप्त झाला का? याच्या व्यतिरिक्त मी नामदीक्षा घेतली, मला 1 वर्ष झाले. मग मी गावाकडे गेलो. आईवडिलांना सांगितलं त्यांना ज्ञान सांगितलं. पहिले घरामध्ये तर खूप काही दुःख होतं, कलेश होता. बाप खूप काही बापावर डाऊट धरायची की बा तू लोकांच्या बाईला बघतं. आईचं डाऊट तो होता, पण बाप तसा नव्हता. पण मग मी गेलो तेव्हा मी सांगितलं संत रामपालजी महाराजचं ज्ञान सांगितलं. दररोज टी व्हीवर लावायचो. संत रामपालजी महाराज दयाने 2-3 दिवस ते सत्संग ऐकलं, पण त्यांनी पण नामदीक्षा घेतली आमच्या आईवडिलांनी पण. तेव्हापासून आमच्या घरात
चांगलं एकदम खूप काही स्वर्गासारखं आमचं घर झालं आहे. संत रामपालजी महाराज हे नियम पण देतो की बा तुम्ही परस्त्रीला बघितलं की हा पाप आहे. एक मातेच्या एक बहिणीच्या नजरेनं संत रामपालजी महाराज सांगतो की तुम्ही बहिणीच्या आणि मातेच्या नजरेनं बघा, असं संत रामपालजी महाराजची शिक आहे. त्याचप्रमाणे आम्ही तेच नियम आमच्या आचरणामध्ये आणतो आणि त्याच्या अनुसार आम्ही आता जगत आहोत. जसं की सर असे सांगत आहेत की संत रामपालजी महाराजांची शिकवणच आहे की परस्त्रीला मातेसमान किंबहुना बहिणीसमान मुलीसमान बघणे आवश्यक आहे आणि हा त्यांचा एक अतूट असा नियम आहे आणि त्या नियमानुसारच आज हे सर आणि त्यांचं कुटुंब भक्ती करत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या घरातलं वातावरण जे नरकासारखं होतं आहे ते दूर होऊन आज ते आनंदाने गुण्यागोविंदाने नांदत आहेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे भगतजन जे श्रद्धाळू आज सत्संगाच्याद्वारे संत रामपालजी महाराजांचा जो आपला इंटरव्ह्यू आहे बघत आहेत, तर त्या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? संदेश तर नाही देऊ शकत. तुझ्या जीव श्री फक्त प्रार्थना करू शकतो की संत रामपालजी महाराजच्या कृपाने विविध चॅनलावर सत्संग येत असतो आणि सोशल मीडियावर खूप काही त्यांचे ज्ञानाचे प्रचार आहे. त्यांच्या माध्यमातून तुम्ही ज्ञान बघू शकता किंवा पुस्तक पण बोलू शकता आणि संत रामपालजी महाराजचं ज्ञान ऐकून तुम्ही तुमचं अनमोल जीवन सफल बनवू शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे, जो प्रचार आहे तो आज सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर जोरात चालू आहे. जसं तुम्ही सांगत आहात की फेसबुक, ट्विटर, त्याचप्रमाणे यूट्यूब या सर्व सोशल मीडियावर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान साधकाला बघावयास मिळू शकतो आणि त्या अनुषंगाने जर साधकाने ते ज्ञान ग्रहण केलं आणि हे ज्ञान त्या साधकाला पटत असेल, तर त्या साधकाला नामदीक्षा घ्यावयाची असे वाटत असेल, तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजच्या कृपेने जगात विविध चॅनलावर संत रामपालजी महाराजचे सत्संग येत आहे. त्या पट्टीवर नंबर येत असतो, फ्लॅश होत असतो. त्या नंबरवर तुम्ही जवळच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळच्या नामदान केंद्रावर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही नामदीक्षा घेऊ शकतात. सर, जसं तुम्ही सांगत आहात की TV चॅनलवर जे सत्संग प्रसारित होतात तिथे काही नंबर फ्लॅश होतात आणि त्या नंबरवर आपण संपर्क साधला तर आपल्याला आपल्या जवळच्या नामदान केंद्राचा माहिती मिळते आणि तेथे जाऊन साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकतो. तर या प्रक्रियेला, या नामदानाच्या प्रक्रियेला संत रामपालजी महाराजांकडनं किती चार्ज घेतला जातो? संत रामपालजी महाराजच्या दयाने निःशुल्क नामदीक्षा तुम्ही घेऊ शकतात आणि तुम्हाला ते नामदीक्षा घेण्यासाठी जे सामग्री आहे, जसं अमृत जल, रक्षासूत्र, हे तुम्हाला निःशुल्क फ्रीमध्ये देतो. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.